पाडावो जाऊन 10 वर्ष झाली, पण पाडवणीसाठी करोडोची संपत्ती मागं ठेवून गेलो. अख्खा आयुष्य बसून खाऊचा एवढा ऐश्वर्य होता, पण पाडवणीची पैशाची हाव मात्र काय एक केल्या कमी होत नव्हती. एकुलतो एक झील नातू आणि आज्ञाधारी सून असो सुखी संसार, पण पाडवणीक अवधसा सुचली आणि सुखी संसाराची माती केला. ही गोष्ट हा कोकणातल्या वैभववाडी तालुक्यातली. पैशाच्या मोहापुढं पाडवणी कसलोच विचार करीत नव्हती. तिका पैसो मिळालो की गाडवाक पण बाप म्हणत होती. असोच एक दिवस पाडावीन रोजच्या सारख्यो गजाली करू नायकिनीकडे गेली. पाडावीन पोचली तसो विषय सुरू होतो. तंत्रमंत्र करून पैसो कसो जमवचो. बायका बोलतच होतो तसा पाडावीन लक्ष देवान ऐकूक लागली. झाला, येड्याच्या हातात कोलीत गावला. कोण एक मांत्रिक गावच्या मसनवट्यात तळ ठोकुना आणि हवी ती इच्छा पुरी करता. विषय चालू होतो तेवढ्यात पाडावीन काही गडबडीत उठली आणि घरचो रस्तो धरला आणि जाता जाता विचार करूक लागली. मांत्रिकाक दिवसा भेटला तर गावात कुजबूज होईत, मगे थंय जावचा कसा की कोणाच्या नजरेत नाही येणार. 2-3 दिवस पाडावीन विचार करीत होती. कशातच मन रमत नव्हता. पाडावीन कासावीस झाली होती. तळमळ वाढली होती. पाडवणीची झोप उडाली, पण थंय जावचा कसा कायच कळोक मार्ग नाही. 4थ्या दिवशी पाडवणीक मार्ग दिसलो आणि पाडवणीन ठरवला की घरातली आणि गावातली सगळी खपली की निघायचा, म्हणजे येळ रातची. पाडवणीन आपल्या विश्वासू नोकराक बोलावला आणि मांत्रिकाकडे निरोप धाडला की आज रातच्याक पाडावीन तेका भेटोक येणारा. मांत्रिकान जसो होकार दिला तसा पाडावीन आनंदान नाचोक लागली. दिवस कधी एकदाचो मावाळता आणि रात्र होता याची वाट बघूक लागली. दिवस मावाळलो. रातचं 12 वाजलं. सगळी झोपली तसा पाडावीन उठली, कंदील घेतलान आणि मसनवट्याची वाट धरलान. पाडवणीक पोचली तेव्हा मांत्रिक कसली तरी विधी करीत होतो. त्यानं पाडवणीक बघलान आणि हातान इशारो करून पाडवणीक झोपडेत बस म्हणून सांगलान. तशी पाडावीन आत जाऊन बसली आणि मांत्रिकाची वाट बघूक लागली. थोडो येळ गेलो तसो मांत्रिक झोपडीत इलो आणि पाडवणीक हयसर येवचा कारण विचारलान. पाडावीन तशी धीट होती. तिनं थेट इशियात हात घातलान आणि आपली इच्छा बोलून दाखवलान. मांत्रिकान पाडवणीक काम होईत असं आश्वासन दिलं तसा पाडवणीच्या चेहऱ्यावर हसा उमाटला. मांत्रिकान सांगला की अमावशेक हयसर परत ये आणि येताना वांगडा कोंबडो आण. एवढा ऐकलान आणि पाडावीन उठली आणि घराकडे निघाली. आता पाडावीन अमावशेची वाट बघूक लागली. दिवस गेलं आणि एक दिवस उजाडलो अमावाशेचो. पाडावीन फाटपटी उठली, आनंदात होती. आज काम होणार, अमाप पैसो मिळणार. पाडावणीक धरतरी दिसत नव्हती. पाडावीन आता वाट बघत होती की रात कधी होता. रातचं 12 वाजलं तसा पाडावीन कंदिलाने कोंबडो घेऊन घराबाहेर पडली आणि मसनवट्याची वाट धरला. मांत्रिक पण पूजा मांडून पाडवणीचीच वाट बघत बसलो होतो. पाडावीन इली तसा मांत्रिकांक पाडवणीक विधीवर बसवला आणि कोंबड्याची मान पकडून पाटणा मंत्र बोलोक लावला. जसा मांत्रिक सांगत होतो तसा पाडावीन करीत होती. ह्या सगळा होत असताना पाडवणीक काय एक कळोच्यात मांत्रिकान सूर्यान कोंबड्याची मान उडवला आणि जमिनीवर सोडून दिला. 5-1 मिनटं तडफडून कोंबड्यान जीव सोडला. तसो पहिलो विधी पूर्ण झालो असा मांत्रिकान सांगला. मांत्रिकान जमिनीवर पडलेला रगात पाडवणीच्या डोक्यावर फासला आणि पुढच्या विधीची
तयारी करू घेतला. मांडणी झाली तसा मांत्रिकान पाडावणीक परत एकदा विचारला की विधीसाठी त्यात तयार हा की नाही बोलोचो प्रश्नच नव्हतो. पाडावणीन होकारार्थी मान हलवला. मांत्रिकान सांगला की मी तुका चाळेगत देणार आहे आणि तू ज्या काय मागशील तुका त्याची किंमत मोजूची लागणार आणि चाळ ज्या काय मागत त्या तुका देवचाच लागत, अगदी नरबळीसुद्धा. पैशापुढं कसलोच विचार नसल्यामुळं पाडावणीन होकार दिला. तसो मांत्रिकान विधी सुरू केला. मांत्रिक आगीत आहुत्यो देत होतो तसा पाडावीन मनोमनी आनंदित होत होती. तास दीड तास विधी सुरू होतो आणि मांत्रिकान शेवटची आहुती दिला तसो आगीतना ठिणगे योग सुरुवात झाली आणि विधी पूर्ण झालो तसो चाळ बाहेर येलो. मांत्रिक जोर जोरात हसोक लागलो आणि जा असो जोरात आरडून पाडावणीक उठून जावचो इशारो केला. तशी पाडावीन उठली आणि घराकडे जाऊक निघाली. तसो चाळ पण पाडावणीच्या मागना निघालो. पाडावीन घरा केली. इकडं तिकडं बघला आणि खोलीत गेली आणि शांत झोपून गेली. पण चाळ अख्खा घर फिरत होतो. दुसऱ्या दिवशीपासना पाडावणीचो खेळ सुरू झाला. मांत्रिकान सांगल्याप्रमाणे पाडावीन विधी करत होती, बळी चढवत होती आणि ज्या हवा त्या पदरात पाडीत होती. पण चाळ आपलोच खेळ खेळत होतो. जेव्हापासना पाडावणीन चाळ घरात आणला तसा घरात विचित्र घटना घडक लागली. पण पाडावणीक ह्याची जाण नव्हती आणि जाण असती तरी पाडावणीन दुर्लक्षच केला नसतो. महिनो उलाटलो तोच पाडावणीचो नातू आजारी पडलो. लय उपचार झालं. मुंबईसना डॉक्टर इलं. गावचो एक वैद्य नाही सोडला. तरी पण आजारपणात सोन्यासारखो नातू दगावलो. सगळ्या कुटुंबावर शोककळा पसरली. पण असा कसा झाला त्या कळोक मार्ग नाही. दिवसामागना दिवस गेलं. पाडावणीचो खेळ चालू होतो आणि एक दिवस अचानक पाडावीन विधी करीत होती आणि त्या करत असताना पाडावणी झिलान बघला. तसा तो घाबरून आपल्या खोलीत गेलो आणि बघलेलो सगळो प्रकार बायकोक सांगला. तसा दोघांनी पाडावणीशी बोलोचा ठरवला. सकाळ झाली तसा इशय काढून सोक्षमोक्ष करूचा ठरला आणि जसा पाडावणीक या समजला की ते का या सगळा बंद करूचा लागत तसा पाडावणीचो पारो चढलो आणि कसलोच विचार न करता पाडावणीन दोघांका घरातना बाहेर काढला. तसंही ह्या दोघांका आता घरात राहूची इच्छा रवली नव्हती. त्यांका एवढा कळून चुकला होता की ज्या काय ह्या घरात वाईट होता ते का पाडावीनच कारणीभूत. दोघा पण पाडावणीक सोडून कायमची निघून गेली. पाडावणीक ह्याचा कसलाच सुतक नाही की दुःख नाही. आता पाडावणीक रान मोकळा झाला होता. हवा तेव्हा करूक मिळणार होता आणि त्याचप्रमाणे पाडावीन आपलो भरभराटीचो खेळ खेळत राहिली. दिवस गेलं, वर्षा गेली. पाडावीन आता थकली. आता तिची पैशाची हाव मिटली. सगळा मिळाला. ज्या नको त्या पण पदरात पडला. आता पाडावणीन ठरवला की आणलेलो चाळ पाठी परतवायचो. पण त्या इतका सोपा नव्हता. इतक्या वर्षात खूप काय बदलला होता. ज्या मांत्रिकान पाडावणीक चाळ दिला तो मांत्रिक पण मेलो होतो. पाडावणीचो नातू चाळान खल्लान होतो. झील आणि सून पाडावणीक सोडून गेली होती. पण पाडावणीक कसलीच तमा नव्हती ना पश्चाताप. ते का फक्त पैसो होतो आणि आता येळ येली ती चाळाक परत पाठवची. पाडावणीन विधी मांडला आणि चाळाक इच्छा बोलून दाखवला. तसो चाळ धुरासारखो राक्षसी रूप घेऊन वर घुरट्यो घालूक लागलो आणि परत जाऊची किंमत सांगला. जसो चाळ बोलून थांबलो तसा पाडावीन घामान डरडरली. हातपाय गळून पडलं. चाळान जाऊची किंमत नरबळीच्या रूपात मागला आणि नरबळी पाडावणीचोच मागला. क्षणात सगळा संपला. कमावलेला खाऊक नाही मिळाला. जवळची माणसा दूर गेली. पाडावणीन टावो फोडला आणि चाळाक विनवण्या करूक लागला की दुसरा काहीतरी माग. त्या सगळा देऊक तयारा पण माझो जीव घेऊ नको म्हणून पाडावीन विनवण्या करूक लागली. पण चाळ ठाम होतो. गेलो तर पाडावणीचो जीव घेऊनच जाणार. पाडावणीन डोळं मिटला आणि सगळा आठवून परत ढसा ढसा रडोक लागली. आता पाडावणीक पश्चाताप झालो
निकिता ज्या काय घरात आणला त्या त्याच्यावरच उलटला. ह्या काय नसता तरी हवा त्या मिळाला असता, पण आता कुठलोच मार्ग नव्हतो. हिम्मत करून पाडावनीन चाळाक स्वतःचो जीव घेऊ होकार दिला, कारण दुसरो कोणतोच मार्ग शिल्लक रावलो नव्हतो. जसा पाडावनीन होकार दिला तसो चाळ पुढं सरसावलो आणि पाडावनीचो जीव घेऊन वरच्या वर नाहीसो झालो. शेवटाक पाडावीन ज्या काय कमवला त्या सगळा हैसरच रावला. गेलो तो फक्त पाडावनीचो जीव.